हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सर्ट्स अँड इंडायसेस. सर्ट्स म्हणजे करणी आणि इंडायसेस म्हणजे घातांक. ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे घातांकाची तर बघा, ईच ऑफ 7 चिल्ड्रन वॉज गिवन 4 बुक्स. टोटल नोटबुक्स किती? ईच ऑफ 7 चिल्ड्रन म्हणजे 7 मुलांना प्रत्येकाला किती पुस्तकं दिलेले आहेत? 7 आहे. म्हणजेच हे कसं लिहिणार आपण? 1 2 3 4 5 6 आणि 7. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7. 7 मुलांना किती किती पुस्तकं दिली? 4 पुस्तकं दिली. म्हणजेच काय झालं? 4 4 2 8 4 3 12 4 1 16 4 5 20 4 7 24 4 7 28. बरोबर आहे. इथे आपण काय केली? बेरीज. हेच आपण कसं लिहू शकतो? 7 मुलांना प्रत्येकाला 4 पुस्तकं, 7 चोक 28. बरोबर आहे. हेच जर आपण इंडेक्स फॉर्मॅटमध्ये किंवा घातांकाच्या स्वरूपात लिहिणार असू तर काय कसं लिहिणार सांगा? ईच ऑफ 7 चिल्ड्रन म्हणजे 7 मुलांना किती दिली? प्रत्येकी 4 पुस्तकं दिली. हे आपण गुणाकारच्या ह्याच्यात लिहितो. आता समजा 16 आहे. ठीक आहे. ह्या 16ला जर आपण असं लिहिलं वर्गमुळात 16 तर याचा अर्थ काय होतो? 16चा 1/2. बरोबर आहे. आता बघा, 16चा वर्गमूळ काय येतो? इथे 4 येतो. आणि 1/2 म्हणजेच काय? वर्गमूळ असतं. याची सुद्धा व्हॅल्यू काय येते? 4 येते. म्हणजे हे वर्गमुळात असं लिहिणं याला काय म्हणतात? हा कुठला साईन आहे? रॅडिकल साईन आहे. याला रॅडिकल साईन फॉर्मॅटमध्ये म्हणतात. आणि एक्सचा 1/2 ह्याला काय म्हणतात? हा काय झाला? याचा काय झाला? याचा हा इंडेक्स झाला. समजलं? याला काय म्हणतात? इंडायसेस फॉर्मॅटमध्ये. आता बघा, याच्यामध्ये x:5 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बेस काय आहे? x हा बेस आहे आणि 5 हा काय आहे? इंडायसेस आहे किंवा इंडेक्स आहे. यालाच काय म्हणतात? पॉवर म्हणतात किंवा यालाच काय म्हणतात? घातांक. समजलं? x हा काय असतो? बेस आहे आणि 5 हा त्याचा घातांक आहे. आता बघूया, प्रत्येक याच्यामध्ये हा इंडायसेस फॉर्मॅटमध्ये लिहिलेला आहे. याच्यात बेस काय आहे? इंडेक्स काय आहे? मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण कसं लिहिणार आणि त्याची व्हॅल्यू काय येईल? आता 16चा 3रा घात पाया काय आहे? 16 आहे. याचा इंडेक्स काय आहे? 3 आहे. आणि हे गुणाकाराच्या रूपात आपण कसं लिहिणार? 16 गुणिले 16 गुणिले 16. 16 गुणिले 16 गुणिले 16. 16चा वर्ग किती आहे? 16चा वर्ग किती? 256 गुणिले 16. बरोबर आहे. 16 सकी 96. हाच्याले 9. 16 पंचे 80. 9 घेतले. हाच्याले 8. 16 दोन्ही 32. 8 आणि 2 10ला 0. हाच्याला 1 4. 4096 ही झाली याची व्हॅल्यू. आता बघा, इथे आधी कसं दिलं होतं? घातांक रूपात दिलं होतं आणि त्याचा पाया सांगितला होता आणि त्याचा घात सांगितला होता. गुणाकार फॉर्मॅटमध्ये कसं आणि त्याची व्हॅल्यू काय निघते ते. पण इथे काय दिलं आहे? तिसऱ्या ह्याच्यामध्ये इथे बेस दिलेला आहे. बेस किती आहे? उलट लिहायचं आहे. तर आपल्याला बेस 8 आणि त्याचा इंडेक्स काय आहे? 2 आहे.
समजलं. आता -8 गुणिले -8, 8 64 वजा काय होतो, अधिक होतो, म्हणून हा काय झाला +64 झाला. लक्षात येते. आता इथे बघा, इथे व्हॅल्यू पण दिली आहे, इथे गुणाकारातलं रूप पण दिले. आता याच्या आधारे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की याचा इंडेक्स काय असणार आहे, बेस काय असणार आहे आणि घातांक काय. आता बघा किती वेळा लिहिलेलं आहे, 1 2 3 4. आपण जेवढ्या वेळा घातांक आहे तेवढ्या वेळा गुणाकार करतो, बरोबर आहे. गुणाकार किती वेळा आहे, 4 वेळा आहे. कुणाचा गुणाकार आहे, 3/7चा गुणाकार आहे, बरोबर आहे. हा झाला त्याचा पाया. आणि हेच आपण इंडेक्सेस फॉर्मॅटमध्ये कसं लिहिणार, 3/7 समजलं. आता बघ इथे काय बेस येणार, काय -13, इंडेक्स 4. लिहिलं कसं जाणार, -13 × -13 × -13 × -13. 13चा वर्ग किती येतो, 169 गुणिले 169, बरोबर आहे. याचा गुणाकार बघा करा, 169 म्हणजेच गुणाकार म्हणजे 2 वेळा काय वर्ग आहे, म्हणजेच याचा हे करा, वर्ग काढून घ्या. आता बघा असं करून घेऊ, 150 अधिक 19 याचा वर्ग, बरोबर आहे. 15चा वर्ग 225 00 अधिक 2 15 2 30 गुणिले 19 अधिक 19चा वर्ग 361 अधिक 19 57 अधिक 361. बघा 1 10 प्लेसला 006. आता 7 आणि 3 10, 10 आणि 5 15ला 5, हाताला 1, 6, 6 आणि 2 8 आणि 2ला 2. समजलं. याची व्हॅल्यू काय झाली, 28561. लक्षात आला. आता बघा, द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज कॉल्ड ॲज स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. कुठल्याही संख्येचा वर्ग म्हणजे बघा 4चा दुसरा घात जर असेल तर काय म्हणतात त्याला, स्क्वेअर ऑफ 4 म्हणजे 4चा वर्ग. आणि जर 4चा घातांक 3 असेल तर याला काय म्हणतात, याला म्हणतात स्क्वेअर आणि याला काय म्हणतात क्यूब. क्यूब म्हणजे काय, घन, आणि याला काय म्हणतात वर्ग. लक्षात आलं. द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज स्क्वेअर ऑफ दॅट नंबर अँड द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज क्यूब ऑफ दॅट नंबर. लक्षात आलं. चला पुढे बघूया. आता इंडेक्स जर रॅशनल नंबरमध्ये लिहिलं, फॉर्म सपोज 1/n लिहिलं किंवा m × n फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर त्याचे रूल्स कसे, त्याचा मग बेस काय असणार आहे, इंडेक्स काय असणार आहे, इंडेक्स फॉर्मॅट काय असणार आहे ते आपण बघूया. आता बघा 2चा घातांक 1/2 म्हणजेच वर्गमुळात 2. 2चा घातांक 1/3 म्हणजेच काय 3 घातांकात 2. आता बघा इथे काय वर्गमुळात 25 म्हणजे काय 5. आता 64चं घनमूळ विचारलेलं आहे, क्यूब रूट ऑफ 64. 64चे घनमूळ किती, 64 हा कशाचा घन आहे, 4चा, म्हणजे 64चं घनमूळ काय येणार, 4 येणार. लक्षात आलं. आता हा रूल बघा, n रूट ऑफ ए आणि ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथे काय रूट ऑफ n ऑफ ए म्हणजे काय, एचा 1/n घात आणि याचं गुणाकार म्हणजे a⁻m
डिवायडेड बाय n. समजलं. आता इथे बघा, फिफ्थ रूट ऑफ 243. फिफ्थ रूट म्हणजे इंडेक्स फॉर्मॅटमध्ये काय, फिफ्थ रूट म्हणजे काय, 1/5. कशाचा, 243चा. हा रॅशनल फॉर्मॅटमध्ये कसं येणार, फिफ्थ रूट ऑफ 243. आता बघा इथे 8th रूट ऑफ 100. 100चा कितवा घात आहे, 1/8. हेच आपण इथे कसं लिहू शकतो, 8th रूट ऑफ 100. बरोबर आहे. आता 7th रूट ऑफ 30. बेस काय असणार आहे, 30. रूट कितवा आहे, 7th आहे. आणि तेच आपण इथे कसं लिहिणार, 7th रूट ऑफ 30. आता इथे दिलेलं आहे 512. 512चा n वा मूळ म्हणजे 9वा मूळ. इथे 100चा 19वा मूळ आणि 49चा वर्गमूळ. लक्षात आलं. हे 2 आहे, इथे 2 लिहायची गरज आहे का, याचा अर्थ काय असतो, वर्गमुळात 2 म्हणजेच 1/2. इथं 1/8चं इथं 8 लिहिलं, 7 लिहिलं, 9 लिहिलं, इथे 2 लिहायची गरज नसते. ठीक आहे. आता हेच इकडे बघूयात. आता इथे काय लिहिणार, 9th रूट ऑफ 512. 19th रूट ऑफ 100. स्क्वेअर रूट 1/2 म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 49. समजलं. टूथ रूट लिहित नाहीत, त्याला कसं लिहितात, स्क्वेअर रूट ऑफ 49. लक्षात आलं. हे नोट करून ठेवा. याच्यामध्ये स्पेसिफिक हे आहे, याच्यामध्ये फक्त आपण 9th रूट, 5th रूट, 3rd रूट असं लिहू शकत नाही. आता पुढे बघूया. आता काही लॉज आहेत, इंडायसेसचे काही रूल आहेत. कुठलीही संख्येची क्रिया करताना कुठल्या गोष्टींचे नियम पाळले जायला पाहिजेत इंडेक्समध्ये, ते आहेत. आता बघा हे रूल्स काय आहेत. a⁻m × a⁻n. इथे बेस काय आहे, a आणि a. बेस सेम असताना त्याचा गुणाकार होतो. बेस सेम आहे, गुणाकार आहे, तेव्हा काय होतो, घातांकाची बेरीज होते. समजलं. आता उदाहरण घेऊया. 2चा 7वा घात गुणिले 2चा 2रा घात. त्यावेळेला इथे काय होणार, 2चा 7 + 2 बरोबर 2चा 9वा घात. समजलं. समजलं ना. आता याच्यावर उदाहरण कसं येऊ शकतं, 6चा 11वा घात गुणिले 6चा 5वा घात गुणिले 6चा 23वा घात 6चा x वा घात. तर x बरोबर किती, या प्रकारे गणित येऊ शकतो. म्हणजे 6चा कितवा घात झाला, 11 + 5 + 23 बरोबर 6चा किती झाला मग, 11 आणि 5 16, 16 आणि 3 19, 19 दोन्ही 38 आणि 39 = 6चा x वा घात. 6 6 कट झालं म्हणजे x = किती झालं, 39 झालं. समजलं. आता बघा दुसरा रूल. गुणाकाराच्या ऐवजी काय आहे, इथे भागाकार आहे. गुणाकार बेस काय आहे, सेम आहे. इथे काय होतं, गुणाकार होतं म्हणून इथे काय होतं, घातांकाची बेरीज होती. आणि ते भागाकार आहे म्हणून घातांकाची काय आहे, वजाबाकी आहे. हेच उदाहरण बघूया. 2चा 7वा घात भागिले 2चा 2रा घात. इथे काय होणार, 2चा 7वा घात वजा 2रा घात म्हणजे 2चा कितवा घात, 5वा घात. बरोबर आहे. आता बघा ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार गणितामध्ये. तर बघा 10चा 3.7वा घात भागिले 10चा 0.2 घात भागिले 10चा
0.27 बरोबर किती? आता बघा 10चा 3.7 वजा 0.2 वजा 0.27 म्हणजेच काय झालं 10चा. आता इथे बघा 3.7 वजा 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 काय होतं अधिक होतं बरोबर आहे. 0.2 आणि 2.7 म्हणजे काय झालं 4.7 म्हणजे काय झालं 0.47 वजा केलं. 7 आणि 3 10 झाला 1 5 2 3 10चा कितवा घात आला 3.23 घात आला. समजलं. एचा यमवा घात भागिले एचा एनवा घात बरोबर बेस सेम असताना काय होते इथे घातांकाची वजाबाकी होते. आता बघा तिसरा रूल. आपण 2 रूल पाहिले. बेस सेम गुणाकार तेव्हा घातांकाची बेरीज, बेस सेम भागाकार तेव्हा घातांकाची वजाबाकी. आता तिसरा रूल बघा. इथे काय आहे ए गुणिले बी चा घातांक यम म्हणजे इथे बेस 2 कशा आहेत वेगळ्या आहेत पण घातांक कसा सारखा आहे. तेव्हा हेच आपण कसं लिहितो एचा यमवा घात गुणिले एचा एनवा घात. उदाहरण घ्यायचं झालं तर बघा ए घेऊया 5 गुणिले 3 याचा 7वा घात. यालाच कसं लिहितो आपण 5चा 7वा घात गुणिले 3चा 7वा घात. समजलं. इथे बेस कसा आहे वेगवेगळा आहे. समजलं ना. आता बघा एखादं गणित घेऊन बघूयात. 4चा आणि 3चा वर्ग. ठीक आहे. इथे काय आहे घातांक 4चा पण सारखा आहे आणि 3चा पण सारखा आहे. यालाच आपण कसं लिहितो 4चा दुसरा घात गुणिले 3चा दुसरा घात. याची जर किंमत काढायची झाली तर 4चा घात दुसरा म्हणजे 4 चोक 16 गुणिले 3चा दुसरा घात म्हणजे 3 त्रिक 9 16 85 16 सकी 16 8 16 90 44. हे झालं याचं उत्तर. समजलं. आता पुढचा रूल बघा. a⁻0 = 1 कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते 1च येते. आता बघा 4चा घातांक 0 व्हॅल्यू 1, 16चा घातांक 0 व्हॅल्यू 1. समजलं. हेच जर उदाहरण घ्यायचं झालं तर 3चा घातांक 2 याचा घातांक 7 घातांक 0 तर याची व्हॅल्यू किती येईल. आता बघा इथे काय होतं 3. अशा वेळेला काय होतं घातांकाचा घातांक तेव्हा काय होतं याचा गुणाकार होतो. 2 गुणिले 7 गुणिले 0. जेव्हा गुणिले 0 येतं तेव्हा गुणाकार काय येतो 0च येतो. म्हणून 3चा घातांक काय झाला 0. याची व्हॅल्यू काय झाली 1 झाली. मग याची इथे कुठेही जर घातांक 0 असेल तर त्याची व्हॅल्यू डायरेक्टली काय येणार 1च राहणार कारण गुणाकार काय येतो 0 येतो. समजलं. तर पुढे चला. आता 5वा रूल बघा. एचा वजा यम घात तोच आपण पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये लिहिला तर काय येणार 1 भागिले एचा यमवा घात. कुठल्याही संख्येचा घातांक जर इथे ऋण असेल तर तो अधिक करायचा असेल तर काय करायचं इन्व्हर्स लिहायचं म्हणजे व्यस्त ह्याच्यामध्ये लिहिला. आता समजा 10चा वजा 2 घात म्हणजे यालाच आपण कसं लिहितो 1 भागिले 10चा दुसरा घात. 10चा दुसरा घात म्हणजेच काय 1 भागिले 100. समजलं. समजतंय. गुड. आता बघा
6वा रूल, एचा यमवा घात आणि या घातांकाचा परत घात. ठीक आहे, एचा यमवा घात आणि ब्रॅकेटचा घात अशा वेळेला काय होते, घातांकाचा गुणाकार होतो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, आपण घेऊया वर्गमुळात 5. ठीक आहे, याचा घातांक 3 आणि परत याचा घातांक घेऊया 2/3. तर त्याची व्हॅल्यू किती असणार? आता वर्गमुळात 5/2 म्हणजेच काय असतं, 1/2 गुणिले 3 गुणिले 2/3. बरोबर आहे. हा 3 कटला आहे. 3 म्हणजेच काय असतं, 3/1. हा 2 कटला म्हणजेच 5/1. व्हॅल्यू काय झाली, 5 झाली. समजलं ना? आता बघा, 6चा दुसरा घात आणि कंसाचा तिसरा घात, त्यावेळेला काय येणार, 6चा 2 गुणिले तिसरा घात म्हणजे 6चा 3 दोन्ही 6, 6चा 6वा घात. समजतंय? हे रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला याचा वापर सिम्प्लिफिकेशन करताना, घातांकाची गणित सोडवताना उपयोग होणार आहे. आता पुढे बघा, ए भागिले बी चा घातांक यम. ए आणि बी कंस, ए भागिले बी कंसांचा घातांक यम. तर ह्यालाच कसं लिहू शकतो आपण, एचा यमवा घातांक भागिले बीचा यमवा घातांक. इथे बेस कसा आहे, वेगळा आहे. ए वेगळा आहे, बी वेगळा आहे, पण घातांक कसा आहे, सारखा आहे. तो कसं लिहू शकतो आपण, एचा यमवा घात भागिले बीचा यमवा घात. उदाहरण बघा, 7/9 चा घातांक 5. इथे ए काय आहे, 7, याचा घातांक 5 भागिले 9चा घातांक 5. इथे 7 वेगळा आहे बेस आणि 9 वेगळा आहे. बेस सारखे आहेत का, नाही. बघा आता 8वा रूल. 8वा रूल काय सांगतो, ए भागिले बी कंसाचा इथे पॉझिटिव्ह घात होता, इथे काय आहे, वजा आहे. पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह. तर इथे काय झालं, पॉझिटिव्ह येण्यासाठी काय केलं, इथे इन्व्हर्स केलं. आपण इथे इन्व्हर्स केलं होतं, एचा वजा यमवा घात बरोबर एचा पॉझिटिव्ह घात करण्यासाठी काय केलं, 1/a⁻m. तसंच इथे याचं इन्व्हर्स केलं म्हणजेच काय होतं, 1/1/b होतं. बरोबर आहे. याचं ए बी याचं इन्व्हर्स काय झालं, 1/1/b म्हणजेच काय झालं, b/a झालं. समजलं? आणि याचा काय घेतला त्यांनी, घातांक यम. इन्व्हर्स झाल्यानंतर पॉझिटिव्ह झालं. जसं इन्व्हर्स झाल्यानंतर इथे पॉझिटिव्ह होतं, तसंच इथे पण होतं. यालाच आपण काय करतो, आता हा रूल बघा, हा रूल याला इम्प्लिमेंट होऊ शकतो. म्हणजेच काय, बीचा यमवा घात भागिले एचा यमवा घात. समजलं? आता समजा 3/7 चा वजा 8वा घात, यालाच पॉझिटिव्ह इंडेक्स बनवायचं असेल तर काय करायचं, 7/3 चा 8वा घात. समजलं? हे रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. रूल्स परत बघा, लक्षात ठेवा, जे तुम्हाला पुढचे गणित सोडवताना मदत होणार आहे. रूल्स आठवतील तर गणित बरोबर सुटेल. ठीक आहे. आता पुढचं बघा. आता काय आहे, जसं आपण घनमुळात 64 आहे. घनमुळात 64चा घनमूळ काय आहे, 4 आहे. 2चा घनमूळ 8चा घनमूळ काय आहे, 2. हे आपण आपल्याला माहीत असल्यामुळं लवकरात लवकर काढू शकलो. त्यासाठी आपल्याला 2चे कमीत कमी 10पर्यंत घात माहिती असायला पाहिजेत. 3चे
कमीत कमी 5पर्यंत, 4चे 5पर्यंत, 5चे 5पर्यंत, 6चे, 7चे 3, 4पर्यंत, 8 आणि 9 ह्या संख्यांचे एक मोघम एक आयडिया असायला पाहिजे की याचा बाबा 2चा घातांक 4 येतो, 3रा घातांक 8, 4था 16, 5वा 32, 6वा 64. जर समजा असं तुम्हाला दिलं 2चा 7वा घात गुणिले 3चा 5वा घात बरोबर किती, ह्याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही गुणाकार करत बसण्यापेक्षा जर तुम्हाला माहिती असेल 2चा 5वा घात जरी माहिती असला 2चा 5वा घात 32, मग 6वा घात गुणिले 2, 7वा घात मग 168. जर तुम्हाला माहितीच आहे डिरेक्टली 2चा 7वा घात काय येतो 128 आणि 3चा 5वा घात काय येतो 243, तर तुम्ही याची डायरेक्ट काय करू शकता, गुणाकार करून काय किंमत काढू शकता, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल. समजलं? त्यामुळं जेवढे लक्षात राहतात तेवढे तरी तुम्ही याचे घातांक त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर तुम्हाला कठीण वाटला, काही रूल्स तुम्हाला समजले नाहीत तर परत बघा, म्हणजे तुम्हाला क्लॅरिफिकेशन होईल. आणि एक वेळा जर तुमच्या रूल्स लक्षात आले तर तुमचं कुठलंही पुढचं गणित चुकणार नाही. इंडेक्सवरचं जे काही गणित आहेत ते सगळे हे रूल्सवर बेस आहेत. रूल्स जर तुमचे पक्के नसतील तर तुम्हाला गणित सोडवणं कठीण जाईल. आता उदाहरण घेऊयात. बघा, एक उदाहरण घेऊन बघूया आपण. 12xचा 14वा घात गुणिले 15yचा 17वा घात गुणिले 20zचा 25वा घात भागिले 6xचा 11वा घात गुणिले 3yचा 15वा घात गुणिले 4zचा 19वा घात याची किंमत किती येईल. बरोबर आहे. आता बघा, इथे काय आहे, हे पूर्ण वरचं गुणाकारात आहे, खालचं भागाकारात आहे. इथे काय होणार, 6 1 6, 6 2 12, 3 1 3, 3 5 15, 4 1 4, 4 5 20. आलं लक्षात? आता उरतं काय, एक्सचा 14वा घात भागिले एक्सचा 11वा घात, म्हणजेच काय झालं, एक्सचा 14 वजा 11 म्हणजेच एक्सचा कितवा घात, 3रा घात. आता बघा, वायचा 17वा घात भागिले वायचा 15वा घात, म्हणजेच काय, वायचा 17 वजा 15 बरोबर वायचा 2रा घात. आता बघा, झेडचा 25वा घात भागिले झेडचा 19वा घात, याच कसं लिहिणार, झेडचा 25 वजा 19वा घात म्हणजे झेडचा 6वा घात. लक्षात आलं? हेच आपल्याला आन्सर काढायचं आहे. बघा, आता इथले 2 घेतलं, 2xचा घन, इथे 5 वायचा वर्ग 5 आहे आणि उरलेलं 5 परत इथं आलं 5zचा. याचं उत्तर काय येणार मग, 2xचा घन गुणिले 5yचा वर्ग गुणिले 5zचा 6वा घात. समजलं? बघा, जर तुम्हाला रूल माहिती नाही तर कसं करणार, इथे काय होणार, आता सगळ्यांचे बेस कसे आहेत, वेगळे आहेत. जर बेस सेम असते तर आपण इथे परत काय केलं असतं, घातांकाची गुणाकारामध्ये बेरीज केली असती, पण इथे बेस सेम आहे का, नाही. लक्षात आलं? तर अशा प्रकारे घातांकावरचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला घातांकाच्या नियमांची मदत होणार आहे. त्याच्यामध्ये बेस काय आहे, इंडेक्स काय आहे, इंडायसेस फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.